नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 17 17वा धडा, शेवटचा धडा 8वीचा, सर्कल कॉर्ड अँड आर्क, क्लास 8 स्टेट बोर्ड महाराष्ट्र. सर्कल वर्तुळ, कॉर्ड जीवा, आर्क कंस. ओके, आता आपण व्यवस्थित याचं मी म्हणजे मला आता वेळ आहे, आपलं सेकंड सेमचा शेवटचा धडा आहे, आपण एकदम डिटेलमध्ये हा धडा व्यवस्थित घेऊया विद्यार्थी. मी सर्कलचे याच्या आधी 3 बेसिकचे व्हिडिओ टाकलेले आहेत. ते तिन्ही बेसिकचे व्हिडिओ याच्या आधी लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला रेडियस, डायमीटर, कॉर्ड यांच्या सर्व त्याच्यात व्याख्या दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर चला आपण बघूया. पहिलं काय बघा, एक फिगर दिलेली आहे आणि आपल्याला ह्या सर्व रिकाम्या जागा भरायच्या आहेत. नंतर आपण हे कसं प्रूफ करणार आहे आपण, हे कसं होतं त्यानंतर हे पण आपण प्रूफ करणार आहे. बस पहिल्या व्हिडिओमध्ये अतिशय छान व्हिडिओ आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो. बघा, एक वर्तुळ दिलेलं आहे. ओके, आणि त्या वर्तुळामध्ये एक डायमीटर, आता मी बोलतोच आहे, हा डायमीटर आहे ए बी. ओके, हे केंद्राचं नाव आहे, वर्तुळ केंद्राचं, सेंटर ऑफ द सर्कल. ही रेडियस आहे विद्यार्थी मित्रांनो, ओ डी. त्यानंतर इथे एक्स पॉईंट आहे वर्तुळावर. ह्या ठिकाणी परत एक जीवा आहे, कॉर्ड आहे, पी आणि क्यू. बस एवढं दिलेलं आहे. आणि तुम्हाला इकडे रिकाम्या जागा विचारलेल्या तुम्ही. सेगमेंट ओ डी इज काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सेगमेंट ओ डी रेडियस. ओके, मी तुम्हाला सांगितलं की याच्या आधीचे जे ते बेसिकचे व्हिडिओ तेवढे बघा फक्त. सेगमेंट ओ डी इज रेडियस ऑफ द सर्कल. ही झाली विद्यार्थी मित्रांनो पहिली रिकामी जागा. त्यानंतर सेगमेंट ए बी इज, हे सेगमेंट ए बी केंद्रातून जाणारा आणि वर्तुळाच्या दोन्ही बाजूला स्पर्श करणारा डायमीटर असतो. आपण बघितलेले विद्यार्थी मित्रांनो, बघा सेगमेंट ए बी इज डायमीटर ऑफ द सर्कल. मी त्याच्यासाठीच म्हणतो की याच्या आधीचे जे आपले बेसिकचे सर्कलचे जे 3 व्हिडिओ आहेत ते अवश्य पहा. त्यानंतर सेगमेंट पी क्यू इज अ कॉर्ड. सेगमेंट पी क्यू इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता बघा मी इथे लिहिलं सेगमेंट ए बी इज द डायमीटर. पण एखाद्या विद्यार्थ्याने जर असा प्रश्न विचारू शकतात की त्या पर्यायामध्ये की सेगमेंट ए बी इज द लार्जेस्ट कॉर्ड, असे विचारू शकतात. म्हणजे सेगमेंट ए बी इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल आणि विच इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल? डायमीटर इज द लार्जेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. म्हणजे सेगमेंट ए बी इज डायमीटर ऑफ द सर्कल, बरोबर आहे. ओके, तर पुढे बघा, डॅडॅश इज द सेंट्रल अँगल. आता सेंट्रल अँगल कोणता आहे विद्यार्थी म्हणजे केंद्रीय कोण? हा आहे बघा, हा डी ओ बी म्हणा किंवा बी ओ डी म्हणा. अँगल बी ओ डी इज द सेंट्रल अँगल, CENTRAL, सेंट्रल अँगल. याला मराठीमध्ये केंद्रीय कोण म्हणतात. वर्तुळाच्या केंद्राजवळ तयार होणारा हा केंद्रीय कोण असतो. ओके, पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, मायनर आर्क. ओके, मायनर म्हणजे काय? लघु कंस. मायनर आर्क कोणते मायनर आर्क? आर्क AXD, हे बघा हा AXD लहान. त्यानंतर आर्क BD. ओके, आर्क BD. त्यानंतर अजून कोणताही विद्यार्थी मित्रांनो, आर्क AP, हा AP पण घ्या. आर्क AP, आर्क PQ, अजून घ्यायचा एखादा आर्क BD घेतलेला आहे का? घेतलेला आहे. मग आर्क BQ घ्या, आर्क BQ. ओके, किंवा QB घ्या, म्हणजे BQ आणि QB एकच आहे. तर एवढे आपण बस झाले, सफिशियंट झाले. ओके विद्यार्थी मित्रांनो, एवढे मायनर आर्क आहे. मायनर आर्क म्हणजे लघु वर्तुळ कंस, लहान वर्तुळाचा तुकडा, अ पार्ट ऑफ द सर्कल, अ स्मॉल पार्ट ऑफ द सर्कल, त्याला आपण मायनर आर्क म्हणतो. आता मेजर आर्क, सेमी सर्क्युलर. ओके, बघूया आपण आता मेजर आर्क आहे. आधी आपण याला मिटवू का विद्यार्थी मित्रांनो? वरचं हे झालं असेल तर याला आपण मिटवूया, म्हणजे आपल्याला
खाली वाकायला हे नाही पडत. मेजर आर्क बघा द्या, नंतर आहे सेमी सर्क्युलर. मेजर आर्क म्हणजे विशाल कंस. ओके, कोणते कोणते दिलेले बघा. आर्क PAB. ओके, त्यानंतर आर्क अजून कोणता दिलेला आहे, PDQ. बघा PAB म्हणजे हा एवढा कंस, एवढा कंस हा मेजर आहे, PAB. त्यानंतर PDQ एवढा पूर्ण कंस. मधले नावं घ्यायची नाही हां, फक्त P पासून जायचं D पर्यंत आणि D पासून जायचं Q पर्यंत, म्हणजे PDQ हा एवढा. त्यानंतर अजून त्यांनी विचारलं, अजून एकच विचारलं, मग आपण एक नाव लिहूया. कोणतं लिहाल, P. इथून सुरुवात करू, PDA घ्या, PDA. बस झालं, एकच कोण, अजून तुम्ही लिहू शकतात. ओके, त्यानंतर सेमी सर्क्युलर आर्क, सेमी CIRCULAR, सेमी सर्क्युलर आर्क. ओके, सेमी सर्क्युलर आर्क एक दिलेला आहे त्याने, ADB. ओके, आर्क ADB. सेमी सर्क्युलर म्हणजे काय, अर्धवर्तुळ कंस. ओके, ADB दिलेलं आहे. मग तुम्ही असं लिहा, AQB लिहा किंवा APB लिहा. AQB लिहू आपण, AQB, आर्क AQB. ओके विद्यार्थी मित्रांनो, संपलं उत्तर. एखाद्याने APB लिहिलं तरी चालेल. हे अर्धवर्तुळ, हे एवढं अर्धवर्तुळ म्हणजे अर्धवर्तुळ, अर्धा भाग, हा वरचा अर्धा भाग. ओके, चालेल. तर चला आता पुढचं बघा. मेजरमेंट ऑफ आर्क DB इज इक्वल टू मेजरमेंट ऑफ अँगल विचारलेलं आहे. म्हणजे हा एवढं जे माप आहे, हे एवढं, मी ते बघा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, हा जे एवढं माप असतं या केंद्रीय कोणाच्या अँगलबरोबर असतं. मग अँगल 30चा असेल तर आर्क DB इज द 30 डिग्री. ओके, म्हणजे हे इथं काय विद्यार्थी मित्रांनो, आर्क DB इज इक्वल टू BOD किंवा DOB म्हणा. ओके, DOB, मेजरमेंट ऑफ अँगल DOP. त्यानंतर मेजरमेंट ऑफ आर्क DAB, मेजरमेंट ऑफ आर्क DAB इज इक्वल टू 360 डिग्री मायनस DAB. हा हे बघा, DAB हा एवढा अँगल, हा DAB एवढा अँगल आहे, काढायचा आहे आपल्याला. तो 360, हे पूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला काय काढायचं आहे, पूर्ण गोल राऊंड किती आहे, 360. मग 360मधून काय वजा केल्यानंतर आपल्याला DAB मिळणार आहे, हे एवढा अँगल, एवढा फक्त DAB. मग आर घेतलेला आहे का, तिथे अँगलचं चिन्ह दिलेलं आहे. मग मेजरमेंट ऑफ अँगल दिलेलं आहे. मग आपण लिहूया DOB. म्हणजे DOB म्हणजेच आर्क DB. इथं जर आर्क असतं तर मेजरमेंट ऑफ आर्क DB पण लिहिलं असतं आपण. तर अँगल दिलेला आहे, म्हणजे हा अँगल आणि हा एवढा आर्क सारखा असतो. ओके, 360मधून जर आपण एवढं वजा केलं तर आपल्याला हा DAB हा आर्क मिळतो. ओके विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं गणित आहे, काही असं फार अवघड नाही आहे. तरी मी तुम्हाला सांगतो की याच्या आधी बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सचे जे आपले सर्कलचे 3 व्हिडिओ आहेत ते नक्की बघा विद्यार्थी मित्रांनो. ओके, कारण काय असतं विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला जर बेसिक नॉलेज याच्याबद्दल माहिती असेल की कुठे आर्क सेंट्रल अँगल आहे, कुठे नंतर याच्यामध्ये आहे, तर ते तुम्ही आपल्या बेसिक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये बघू शकता. ओके, तर चला आपण बघूया पुढचा पॉईंट. आता महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला 9वीला आणि 10वीला कामात येणार आहे, मी ते तुम्हाला आत्ताच सांगतो. आपल्याकडे वेळ आहे, आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो, ते अतिशय व्यवस्थित घेऊया. बघा, तुम्हालाही समजेल की असं का असतं. आता एक वाक्य लिहूया आपण, तुमच्या पुस्तकातच 2 वाक्य दिलेली आहेत. आपण ते वाक्य, हे बघा, हे पहिलं, प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ द सर्कल, असं एक वर लिहूया. प्रॉपर्टीज, 2 प्रॉपर्टीज आहे, PROPERTIES, प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल हे तुम्हाला 10वीला खूप महत्त्वाचं आहे, तेव्हा हे सांगितलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. मी तेच म्हणतो की आता हे फक्त मी वाक्य लिहिणार आणि तुम्हाला इथे काहीच दिलेलं नाही, फक्त हे वाक्य लिहून मी तुम्हाला समजून सांगणार आहे की AP आणि PB सारखे काय आहेत.
ओके, तर आपण घेऊया एक वाक्य लिहूते जे पुस्तकात दिलेले तुमच्या, लिहा ते वाक्य विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे. द परपेंडिक्युलर ओके ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल to its chord bisect the chord आपण आता याचं मराठीमध्ये व्यवस्थित समजून घेऊ आणि मगच आपण याला प्रूव्ह करणार आहे. बघा आता हे काय सांगतं, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर. हे बघा, हे वर्तुळ आहे, लक्षात घ्या. या वर्तुळामध्ये हे केंद्र आहे आणि ही एक जीवा आहे, कॉर्ड आहे. ओके, काय सांगता, द परपेंडिक्युलर, ह्या केंद्रामधून जर मी या जीवेवर परपेंडिक्युलर टाकला, द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर, सेंटरमधून मी परपेंडिक्युलर टाकला जीवेवर, सेंटर ऑफ द सर्कल टू इट्स कॉर्ड बायसेक्ट. हा परपेंडिक्युलर काय करतो, या कॉर्डचे दोन सारखे भाग तयार करतो. म्हणजे इथं जर ए, पी आणि बी असेल आणि आपण ओ पी हा लंब टाकला, याच्यावर परपेंडिक्युलर टाकला, तर ए पी आणि पी बी आपल्याला हे सारखं मिळतंच असतंच. दिस इज द प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड ऑफ अ सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे 9वीला आणि 10वीला सांगितलेलं नाही, डायरेक्ट आपल्याला एक्झाम्पल सोडावं लागतं. मग तेव्हा आपण कन्फ्यूजमध्ये होतो. जर आपल्याला आता समजलं आहे, आपण हे प्रूफ करूया विद्यार्थी मित्रांनो. असं का ए पी इज इक्वल टू पी बी का, आपण हे प्रूफ करूया. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण घेऊया, मग लिहूया आपण आता इथं कॉर्ड. ओके, कॉर्ड बायसेक्ट BISECT. ओके, बघा विद्यार्थी मित्रांनो, मी एक आकृती काढतो जी पुस्तकात आहे तीच काढूया आपण. मला वाटतं इथं ए बी कॉर्डचं नाव दिलेलं आहे. बघा ए बी दिलेलं आहे का, बघा ए बी, सेंटर ओ दिलेला आहे आणि ओमधून परपेंडिक्युलर टाकलेला आहे पी. परपेंडिक्युलर टाकलेलं आहे म्हणजे ही परपेंडिक्युलर, म्हणजे इकडचा पण 90 चाला. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशी ही आकृती आहे की बा केंद्रामधून एका जीवेवर लंब टाकला आणि तो लंब त्या जीवेचे दोन सारखे भाग करतो, हे आपल्याला सिद्ध करायचं. ओके, म्हणजे प्रॉपर्टीज आहे. ओके, बघूया आपण आता, लिहूया विद्यार्थी मित्रांनो. गिवन काय काय दिलेलं आहे बघा, गिवन. आता मी लिहितो की मला ही आकृती काढल्यानंतर मला काय काय दिलेलं आहे. गिवन ए बी इज अ कॉर्ड, ए बी इज अ कॉर्ड. ओके, हा पी पॉईंट आहे. ए बी इज अ कॉर्ड, त्यानंतर कॉर्ड ऑफ द सर्कल. ओके, त्यानंतर अजून काय दिलं, विथ त्याचा सेंटर, CENTRE, विथ सेंटर ओ. हे मला फक्त दिलेलं आहे की ए बी इज अ कॉर्ड ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. त्यानंतर मला काय करायचं आहे, टू प्रूव्ह, मला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, टू प्रूव्ह. आणि अजून काय दिलेलं आहे, ओ पी हा लंब टाकलेला आहे, ए बी हे पण दिलेलं आहे आपल्याला. ओके, टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, की ओ पी बायसेक्ट्स कशाला ओ पी बायसेक्ट करते, कॉर्ड ए बीला, कॉर्ड ए बी म्हणजे ओ पी बायसेक्ट कॉर्ड ए बी. ओके, आता आपण लिहूया परत याच्यामध्ये काय काय विद्यार्थी मित्रांनो. बघा कन्स्ट्रक्शन काय करणार, मी हे जोडणार. ओके, हे जोडणार. मग मी लिहिलं इथं जॉईन OA अँड OB, बस एवढंच. ओके, आता प्रूफ मला सिद्ध करायचं आहे की बुवा हे काय. अतिशय सोपं आहे किती. बघा ही आकृती आहे, याच्यात काय दिलेलं आहे, ए बी इज अ कॉर्ड, ए बी कॉर्ड दिलेली आहे, ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ पी परपेंडिक्युलर आहे. आणि प्रूव्ह काय करायचं आहे, ओ पी बायसेक्ट कॉर्ड ए बी, ओ पी ही ए बीला बायसेक्ट करते. बायसेक्ट म्हणजे दुभागते, दोन भाग करते. ओके, सारखे भाग, बायसेक्ट करणे म्हणजे दोन सारखे भाग करणे. आता प्रूफमध्ये बघा इन ट्रायंगल, आता कोणता ट्रायंगल मिळतोय बघा विद्यार्थी, द परपेंडिक्युलर इन ट्रायंगल कोणता घेतोय आपण, APO आणि BPO. इन ट्रायंगल
इन ट्रायंगल APO and ट्रायंगल BPO समजून घ्या. खूप छान आहे की बा आपल्याला नाही आहे, पुस्तकात दिलेलं नाही आहे, आपल्याला काय करायचं आहे लिहायचं नाही तसं करू नका प्लीज. हे समजून घ्या, लिहून घ्या वहीमध्ये, तुम्हाला खूप कामात येईल. APO म्हणजे कोणत्या ट्रायंगलमध्ये, या APOमध्ये आणि BPOमध्ये काय बघा. आता मी लिहितो याच्यामध्ये काय काय विद्यार्थी मित्रांनो. ही काय आहे, OA. मग आपण इथं लिहूया OA. कॉन्ग्रंट म्हणजे इक्वल, आपण इक्वल लिहूया OB. आता काय आहे विद्यार्थी मित्रांनो, मी का लिहिलं OA आणि OB डायरेक्ट इक्वल का लिहिलं, बिकॉज बोथ आर द रेडियस ऑफ द सेम सर्कल. एकाच वर्तुळाच्या त्या दोन त्रिज्या आहेत, म्हणून मी OA इज इक्वल टू OB असं लिहिलं. मग इथं लिहूया रेडाय ऑफ सेम सर्कल किंवा रेडियस ऑफ द सेम सर्कल. ओके. आता काय लिहिलं मी बघा, हे लिहिलं. त्यानंतर मी असं लिहितो की हे OA हायपोटेनियस आहे, हायपोटेनियस आहे बघे. ओके. OA इज इक्वल टू OB. आपण इथं जर असा हा शब्द वापरला हायपोटेनियस, हायपोटेनियस, आणि इथे पण आपण हायपोटेनियस शब्द वापरला. कारण काय विद्यार्थी मित्रांनो, ते कर्ण आहेत, हायपोटेनियस OB. ओके. हायपोटेनियस म्हणजे कोणत्या त्रिकोणाचे, APO अँड BPO. इथं लिहूया वाटलं तर इज राईट अँगल ट्रायंगल, RIGHT राईट अँगल ट्रायंगल. ओके. हे दोन राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही बघा, हे राईट अँगल ट्रायंगल आहे, 90चा कोन 90चा कोन, म्हणजे APO अँड BPO इज राईट अँगल ट्रायंगल. त्यानंतर हायपोटेनियस OA आणि हायपोटेनियस OB मीन्स रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल. ओके विद्यार्थी मित्रांनो, रेडियस ऑफ सेम सर्कल. त्यानंतर OP इज इक्वल टू OP ह्या त्रिकोणाची बाजू पण आहे, त्या त्रिकोणाची बाजू आहे, म्हणजे कॉमन साईड, कॉमन साईड. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता झालं. त्यानंतर तुम्हाला ही आपली टेस्ट झालेली विद्यार्थी मित्रांनो, कोणती, हायपोटेनियस साईड टेस्ट, की जर एका काटकोन त्रिकोणात दुसऱ्या काटकोन त्रिकोणाचे कर्ण जर सारखे असतील आणि एक कोणती भुजा जर सारखी असेल तर कर्णभुजा प्रमेयानुसार, हायपोटेनियस साईड थेरमनुसार हे दोन्ही त्रिकोण कॉन्ग्रंट असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला विद्यार्थी मित्रांनो बघा, ट्रायंगल APO कॉन्ग्रंट झाले ट्रायंगल BPO बाय हायपोटेनियस साईड टेस्ट, बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. ओके. किंवा बाय हायपोटेनियस साईड थेरम टेस्ट म्हणा. ओके ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये काय झालं, मग आपण लिहूया डायरेक्ट. मी असं लिहिलं AP इज इक्वल टू PB. हे असं लिहिल्यानंतर मी लिहू शकतो की हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट आहे तर याची ही बाजू आणि ही बाजू पण कॉन्ग्रंट आहेच हायपोटेनियस साईड थेरमनुसार. म्हणजे आपण असं लिहू शकतो याचं की करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स संगत भुजा ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, दोन एकरूप त्रिकोणाच्या ह्या संगत भुजा आहेत म्हणून ते कॉन्ग्रंट आहेत. याचा अर्थ काय झाला, AP इज इक्वल टू PB. AP इज इक्वल टू PB. आपल्याला हेच दाखवायचं होतं, AB काय OP बायसेक्ट कॉड AB, म्हणजे AP इज इक्वल टू, आपण इथं असंही लिहिलं तर चालेल, AP इज इक्वल टू PB आपल्याला हे दाखवायचं आहे आणि आपण हे दाखवलं, AP इज इक्वल टू PB. अतिशय सोपं आहे, एकदा दोनदा वाचा तुम्हालाही कळेल. मला असं वाटतं बुवा हे सांगावं, एकदम तुम्हाला चांगलं समजलं पाहिजे, तर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो प्लीज. 9वीला आणि 10वीला तुम्हाला हे कामात येईल. तर चला आपण आता एक पुढचं दुसरं वाक्य बघूया आणि ह्या व्हिडिओला आपण पूर्णविराम देऊया. चला दुसरं वाक्य बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यातलं दुसरं वाक्य लिहूया आणि त्याला घेऊया विद्यार्थी मित्रांनो. ओके बघा, द सेगमेंट जॉइनिंग जॉइनिंग मोठं वाक्य आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडंसं लांबून लिहूया. द सेगमेंट
द सेगमेंट जॉईनिंग, तुमच्या पुस्तकात पान नंबर 115वर एक ब्लॅक अक्षरात एक वाक्य दिलेले आहेत, द सेगमेंट जॉईनिंग, ते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. द सेंटर ऑफ अ सर्कल and midpoint of its chord okay, of its chords is perpendicular okay, to the chord. आता काय करायचं आहे मी ते सांगतो. आता काय सांगितलं, ह्या वाक्याचा अर्थ असा होतो की एक सर्कल आहे, त्या सर्कलमध्ये हा केंद्र आहे, ही जीवा आहे, आणि जर ही बाजू सारखी असेल, ही ए बी, इथं पी, इथं बी, इथं ओ, जर ए पी आणि पी बी दिलेले आहे, ही कॉमन बाजू आहे आणि ह्या रेडियस सारख्या आहेत, तर याचा अर्थ काय होतो की हा 90चा कोण आहे आणि हा 90चा कोण आहे हे आपल्याला दाखवायचं आहे. आता काय दाखवायचं आहे की जर ही बाजू सारखी असेल तर हा 90चा कोण आहे हे दाखवा. ओके, परपेंडिक्युलर आहे ते आपल्याला सिद्ध करायचं आहे. आपण करूया विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपं आहे. बघा, आपण पहिले फिगर काढू. बघा, एक सर्कल काढा विद्यार्थी मित्रांनो, छोटं काढूया, त्याला आपण नाव देऊ ए बी, इथं टाकू पी, इथं पी दिला आपण, ओ, आणि याला आपण असं जोडूया, मग लिहूया व्यवस्थित विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता याच्यात काय दिलेलं आहे, ही बाजू आणि ही बाजू काय दिलेली आहे, सारखी दिलेली आहे. मग आपण लिहूया आता याच्यात काय काय दिलेलं आहे. गिवन काय काय दिलेलं आहे. 1, ए बी इज अ कॉर्ड, ए बी इज अ कॉर्ड, पहिलं वाक्य, ए बी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल with center O, आणि दुसरं वाक्य काय दिलेलं आहे, P is the मिड पॉईंट, ही बाजू आणि ही बाजू जर सारखी असेल तर P is the मिड पॉईंट कशाचा, ऑफ कॉर्ड ए बी असं दिलेलं आहे. आणि टू प्रूव्ह तुम्हाला प्रूव्ह काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, सिद्ध काय करायचं आहे. बघा, सिद्ध काय करायचं आहे, टू प्रूव्ह काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला की अँगल हा कोणता अँगल, ओ पी हा परपेंडिक्युलर आहे ए बीवर, हे सिद्ध करायचं आहे. म्हणजे याचा अर्थ काय सिद्ध करायचं तुम्हाला की ए पी ओ आणि बी पी ओ हे 90 अंशाचे कोण आहेत हे दाखवायचं आहे. आता याच्यामध्ये काय दिलं, कन्स्ट्रक्शन करूया आपण. जॉईन ओ ए, तेच पहिल्यासारखं, अँड ओ बी. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता प्रूफ आपल्याला सिद्धता लिहायची. कोणता ट्रायंगल घेऊ विद्यार्थी मित्रांनो, ए पी ओ इन ट्रायंगल ए पी ओ अँड ट्रायंगल बी पी ओ. आता ह्या दोन ट्रायंगलमध्ये काय बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लिहूया की ए पी इज इक्वल टू बी पी दिलेलं आहे, गिवन दिलेलं आहे. पी इज द मिड पॉईंट ऑफ कॉर्ड ए बी, म्हणजे ए पी इज इक्वल टू पी बी हे दिलेलं आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, ओ पी इज इक्वल टू ओ पी, ह्या दोन ट्रायंगलची, ह्या ट्रायंगलची ओ पी पण बाजू आहे आणि ओ पी त्या ट्रायंगलची पण आहे, म्हणजे ओ पी इज इक्वल टू ओ पी, कॉमन साईड. ओके, कॉमन, फक्त एवढं लिहा, कॉमन. त्यानंतर अजून ओ ए इज इक्वल टू ओ बी, रेडियाय ऑफ सेम सर्कल. ओके, हे पण दिलेलं आहे. मग आता बघा, ह्या त्रिकोणाची ही बाजू हिला कॉन्ग्रंट आहे, ही बाजू याची पण आहे, याची पण आहे, ही बाजू, म्हणजे तिन्ही बाजू एकमेकाशी कॉन्ग्रंट आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो की ट्रायंगल ए पी ओ कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल बी पी ओ बाय एस टेस्ट,
साईड साईड साईड. एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत 3 बाजूंशी जर एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाजू 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 या कसोटीनुसार एकरूप असतात. असं एक टेस्ट आहे, कसोटी आहे. मग आता याचा अर्थ काय झाला की हा कोण आणि हा कोण पण सारखा आहे, हा कोण आणि हा कोण पण सारखा आहे, हा कोण आणि हा कोण पण सारखा आहे. म्हणजे याचा अर्थ असा झाला की अँगल ए पी ओ इज इक्वल टू अँगल बी पी ओ. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रँगल. पण आपण आता हे ए पी ओ आणि बी पी ओ दाखवले इक्वल आहेत, पण ते 90चे आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण असं लिहूया, अँगल ए पी ओ प्लस अँगल बी पी ओ इज इक्वल टू 180 डिग्री. का लिहिलं मी 180? ए पी ओची आणि बी पी ओची बेरीज 180 आहे, कारण हे रेषीय जोडीतील कोण आहे, लिनियर पेअर अँगल आहे. हे लिनियर पेअर अँगल म्हणजे आता ह्या दोन्ही कोणांच्या मापाची बेरीज 180च असेल. हा नियम आहे, लिनियर पेअर अँगल, रेषीय जोडीतील कोण. आणि हे दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. मग एक ते ए पी ओ म्हणा किंवा बी पी ओ म्हणा, दोन्ही सारखे आहेत ना. मग आपण याला ए पी ओ म्हणू आणि याला पण ए पी ओ म्हणू. मग अँगल ए पी ओ प्लस अँगल ए पी ओ याच्यामुळे ए पी ओ आणि बी पी ओ सारखे म्हणून आपण ए पी ओ म्हटलं, इज इक्वल टू 180. मग ए पी ओ प्लस ए पी ओ 2 अँगल ए पी ओ इज इक्वल टू 180. म्हणजे दोन्हीकडे गुणिले तिकडे भागिले होतात, म्हणजे ए पी ओ इज इक्वल टू 180/2. म्हणजे अँगल ए पी ओ इज इक्वल टू 90 डिग्री. मग ए पी ओ जर 90 आहे तर बी पी ओ पण 90 आहे. म्हणजे हे दोघं काय झाले विद्यार्थी मित्रांनो, परपेंडिक्युलर झाले. अतिशय सोपं थेरम आहे, अतिशय सोपं थेरम आहे विद्यार्थी मित्रांनो. बघून घ्या, ए पी ओ आणि बी पी ओ. ओके विद्यार्थी मित्रांनो, ए पी ओ आणि बी पी ओ आपल्याला परपेंडिक्युलर दाखवायचं आहे. ओके, आता हे बघा, याच्या खाली दिसतंय का तुम्हाला, हे दिसतंय का विद्यार्थी मित्रांनो? हे जर दिसत नसेल तर आपण इकडं लिहूया. ओके, ए पी ओ प्लस ए पी ओ म्हणजे इथं लिहितो मी अँगल 2APO इज इक्वल टू 180. APO प्लस APO 2APO. मग अँगल APO इज इक्वल टू 180/2. म्हणजे अँगल APO इज इक्वल टू, या 180ला 2ने भागितलं तर 90 आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे APO किती आलं, 90. मग APO जर 90 असेल तर इक्वल BPO आहे, म्हणजे BPO पण 90. ओके विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं खाली दिसायचा प्रॉब्लेम येत होता, आपण साईडला लिहिलं, समजून घ्या. अतिशय सोपं आहे आणि हे दोन्ही एकदम व्यवस्थित लिहा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या सर्कलच्या नोट्समध्ये हे दोन्ही थेरम पाहिजेच पाहिजे. ओके, बाय विद्यार्थी मित्रांनो.